नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला या ठिकाणी कॉल मेसेजेस येत आहेत, की सर 1 महिन्यामध्ये आमचा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण होईल का? त्यानंतर अनेक विद्यार्थी असे विचारत आहेत, की कोणती पुस्तके वाचू? सगळ्यात महत्त्वाचा जो विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत, की कोणत्या विषयावरती प्रश्न येणार? तर या सर्वांचा मी तुम्हाला पुरावा देणार आहे आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल, की 1 महिन्यामध्ये अभ्यास कंप्लीट होतो. कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. बरेचसे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, की "सर आम्ही जी तुमची टेस्ट सीरीज घेतलेली आहे, तर ती टेस्ट सीरीज सोडून आणि आम्हाला कोणती पुस्तके वाचावी लागतील का? कोणतं पुस्तक आम्ही या पोलीस पाटील भरतीसाठी घ्यायचं?" तर मित्रांनो जवळ-जवळ 5,000 च्या आसपास या ठिकाणी आपले टेस्ट सीरीज गेलेले आहेत. 5,000 स्टुडंट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीरीज घ्यायची असेल, त्यांनी 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचे आहात. तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सीरीजबद्दल माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपल्याला विद्यार्थी विचारत आहेत, तर या संदर्भामध्ये आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि खाली हाईपचे जे बटन आहे, त्या हाईपचे बटन दाबायला विसरू नका. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, की 1 महिन्यात अभ्यास होईल का? तर मी या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर असं देतो, की 100% 1 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास कंप्लीट होतो. कोणत्याच प्रकारे टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही, डिप्रेस्ड व्हायची गरज नाही. तर 100% म्हणजे 100% तुमचा 1 महिन्यामध्ये अभ्यास कंप्लीट होतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, की कशा पद्धतीने अभ्यास वगैरे करायचा आहे. परंतु विद्यार्थी बरेचसे वारंवार प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यानंतर बघा कोणती पुस्तके वाचू? आता सगळ्यात महत्त्वाचं, की विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सीरीज घेतलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सीरीज घेतलेली आहे, त्यांना मी सांगतो की कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. परंतु माझ्या टेस्टला जॉइन झाल्यानंतर मी तुम्हाला 1 महिना जे मटेरियल प्रोव्हाईड करतोय, त्या मटेरियलवरती सुद्धा तुम्ही 100% मार्क्स घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपल्याकडे एखादं पुस्तक असावं, तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन, की कुठल्याही प्रकाशनाचं पुस्तक असू दे, ते पुस्तक म्हणजे तुमच्याकडं प्रश्नसंच असणं आवश्यक आहे. केवळ आणि केवळ प्रश्नसंच घ्यायचा आहे. भलं मोठं पुस्तक जे की 700-800 चं किंवा 500 ची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत. मित्रांनो, 1 महिन्यात कुठलंही पुस्तक वाचून होत नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचायच्या नादाला लागायचं नाही. 1 महिना मी तुमच्या सोबत आहे. मी जे सांगतोय, मी जे प्रश्न देणार आहे, तेच प्रश्न करून जायचे. त्याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. 100% पेपर झाल्यानंतर तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. आपल्या टेस्ट सीरीजच्या किंवा मी जे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्या बाहेरचा एक जरी प्रश्न आला, तरी तुम्ही या ठिकाणी मला कॉल मेसेज करायचा आहे. येणार नाही म्हणजे त्याच्या बाहेरचा प्रश्न अजिबात येणार नाही. 100% मी जे मटेरियल तुम्हाला जी-केचं वगैरे असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, तर त्यातलेच प्रश्न येणार हे मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो. फक्त तुम्हाला जर असं वाटत असेल, की अजून आपल्याकडे एखादं पुस्तक असावं, तर केवळ आणि केवळ तुम्ही प्रश्नसंच घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की या प्रश्नसंचासोबत तुम्हाला कोणत्याही एका प्रकाशनचं चालू घडामोडी आणि हे चालू घडामोडी कुठले घ्यायचं आहे, इथून पाठीमागे 6 म्हणजे जानेवारी महिन्यापासून जरी तुम्ही चालू घडामोडी घेतले तरी चालेल किंवा इथून पाठीमागचं 6 महिन्यापूर्वीचं चालू घडामोडीचं एक पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती नजर फिरवायची आहे. चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा आता आपले जवळ-जवळ जालना जिल्ह्याचे प्रश्न संपत आलेले आहेत. जालना जिल्हा झाले की लगेच आपण काय करणार आहे, जालना जिल्ह्याच्या आसपास तुमच्या विभागामध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जेवढे तालुके येतात, तर त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहे. म्हणजे जालना जिल्ह्याच्या आसपासची जी गावं आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचे सुद्धा मी प्रश्न देणार आहे. परंतु जास्तीत जास्त तुम्हाला 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी जालना जिल्ह्यावरती येणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे परफेक्ट करायची याची प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही YouTube चॅनलवरती माझ्या जाऊन
ही प्लेलिस्ट बघू शकता. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. त्यानंतर कोणत्या विषयावरती प्रश्न येणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आणि तुम्ही मगाचपासून बघितलं असेल, की मी तुम्हाला सांगत आहे, की 100% मी जे सांगतोय त्यामधलेच प्रश्न येणार. तुम्हाला दुसरं वाचायची गरज नाही. हे मी का सांगतोय? आणि कोणत्या प्रश्न मार्केटमधलं बुक विकत घ्यायचं का नाही? हे सुद्धा मी तुम्हाला का सांगतोय? तर याच्या पाठीमागे मित्रांनो कारण आहे आणि ते कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. मी तुम्हाला आता एक पुरावा देणार आहे. त्या पुराव्यानिशी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, की 1 महिन्यामध्ये अभ्यास होईल का नाही? पुस्तके कोणती वाचायची आणि कोणत्या विषयावर प्रश्न येणार? तर तो काय पुरावा आहे? हा पुरावा आपल्याला प्रशासनानंच दिलेला आहे. तो पुरावा आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, इथे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पोलीस पाटील पदाची परीक्षा आहे. लेखी परीक्षा आहे 80 मार्कांची आणि तोंडी परीक्षा आहे 20 मार्कांची. तर इथे सुद्धा मुलांनी घाबरून जायचं नाही. आपल्या टेस्ट सीरीजला जे जॉइन झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना आपण मुलाखतीचे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. असे एकूण 100 मार्कांची या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा जो पुरावा आहे, तो पुरावा या ठिकाणी दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा, की पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा राहील. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असे गोल करायचे आहेत. विविध पर्याय असतील, त्यातला पर्याय निवडायचा आणि त्याला गोल करायचा अशा पद्धतीनं असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे IMP आहे. याच्यावरून तुम्हाला कळेल, की 1 महिन्यात आपला अभ्यास होतो का नाही. बघा, लेखी परीक्षा इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तर मित्रांनो सगळ्यात मोठी हिंट इथं आहे, की जर 10वी पर्यंत अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला असेल, तर तुम्ही मार्केटमधलं जे MPSCचं असेल किंवा तलाठी वगैरेचे जे पुस्तक असेल, कुठलंही पुस्तक असू द्या, ते पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं नाही. तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे, की 3री ते 10वी पर्यंतची जी शालेय पुस्तकं आहेत, शालेय पुस्तकं, ही शालेय पुस्तकच तुम्हाला वाचायची आहेत आणि याचं सुद्धा काम आपण कमी केलेलं आहे. तुम्हाला पुस्तक सुद्धा वाचायची गरज नाही. कारण माझ्या चॅनलवरती हे सगळे प्रश्न एकही शब्द त्या पुस्तकामधला गाळलेला नाही. प्रत्येक लाईनवरती आपण प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला पाठ करून जायचे आहेत. तोंडपाठच करायचे आहेत. याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. याच्यामध्ये विषय कोणकोणते असणार आहेत? तर सामान्य ज्ञान आहे, गणित आहे, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे तुमचा जालना जिल्ह्याविषयीची माहिती असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर चालू घडामोडी मी जे तुम्हाला सांगितलं, मी स्वतःही चालू घडामोडीचे प्रश्न देणारच आहे. परंतु तुमची सुद्धा तयारी असावी. त्या पद्धतीने एकाच वेळेला वाचता यावं म्हणून तुम्ही चालू घडामोडीचा एक संच घ्यायचा आहे, जो की मागील 6 महिन्याचा असेल किंवा पुस्तक नाही घेतलं तरी चालू घडामोडीचा एखादा प्रश्नसंच तुम्ही घ्यायचा आहे आणि हा प्रश्नसंच घेत असताना सरळ सेवा भरतीसाठीचा घ्यायचा आहे. सरळ सेवा. ज्याच्यामध्ये एका लाईनमध्ये प्रश्न असतील. एका लाईनमध्ये प्रश्न असतील अशा पद्धतीचे तुम्हाला घ्यायचे किंवा तुम्ही सरळ एक काम करा. पोलीस पाटील नाही सॉरी, पोलीस भरती चालू घडामोडी. हे जर बुक तुम्हाला मिळालं कुठल्याही प्रकाशनाचं, आता सध्या इथून पाठीमागं 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं, तर ते तुम्ही घेऊ शकता. शक्यतो 6 महिन्याचंच घ्या. त्याच्या अलीकडचे म्हणजे त्याच्या अगोदरचे प्रश्न येणार नाहीत. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघितलं असेल तुम्ही, हे विषय आहे ते असणार आहेत आणि त्याचसोबत मराठी हा विषय असणार आहे. इंग्रजी मी सांगितलेलं आहे, की 99.99% तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येणार नाहीत. आला तर आपण टेस्ट सीरीजमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, तेवढ्याच तुम्ही करायच्या आहेत, म्हणजे त्याच्या अनुषंगाने. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, की तुम्हाला आता सध्या काय करायचं आहे? सध्या इंग्रजी बघा, सध्या इंग्रजी आणि विज्ञान हे 2 विषय टाळायचे आहेत आणि राहिलेले जे विषय आहेत, कोणकोणते? मग त्यामध्ये राज्यशास्त्र असू द्या, त्याच्यामध्ये मराठी असू द्या, त्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये भूगोल आहे. तर हे जे विषय आहेत, हे विषय राज्यशास्त्र, मराठी, इतिहास, भूगोल हे विषय तुम्हाला 100% परफेक्ट करायचे आहेत. त्याच्यातला एकही मार्क तुमचा जाता कामा नये.
तर आणि तरच मित्रांनो तुम्ही 80 पैकी 70 प्लस मार्क या ठिकाणी घेऊ शकता. तुम्ही जर या महिन्यामध्ये विज्ञान वाचायला सुरुवात केली किंवा इंग्रजी वाचायला सुरुवात केली, तर ते आता शक्य नाही. ज्या मुलांचा थोडाफार अभ्यास आहे, त्यांना रिव्हिजन म्हणून ठीक आहे. परंतु आत्ता जर तुम्ही विज्ञान करतो म्हणला किंवा इंग्रजी करतो म्हणला, तर या विषयांकडे तुमचं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे विषय जे आहेत, हे विषय पहिल्यांदा करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. बघा कोणकोणते विषय मी सांगितले. एक म्हणजे मराठी, दुसरा राज्यशास्त्र, तिसरा आहे इतिहास आणि चौथा आहे भूगोल. आणि हे सगळे विषय तुम्हाला करायचे आहेत कुठून? 3री ते 10वी यामधलेच तुम्हाला मित्रांनो प्रश्न करायचे आहेत. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला अजिबात करायचा नाही. आणि हे सगळं मटेरियल जे आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती आहे, आपल्या YouTube चॅनेलवरती आहे. आणि ज्या मुलांनी टेस्ट सीरीज घेतली आहे त्यांचा तर प्रश्न नाही. त्यांना 1 महिना पुरेपूर या ठिकाणी मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळं काळजी करायची गरज नाही. तर ही मित्रांनो अपडेट होती. कुठलीही म्हणजे कोणतंही टेन्शन तुम्ही घेऊ नका, डिप्रेस्ड राहू नका. तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची 100% जबाबदारी माझी आहे. फक्त मी जे देतोय ते तुम्ही 100% करणं आवश्यक आहे. येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या टेस्ट सीरीजचे जास्तीत जास्त मुलं लागली पाहिजेत, हाच माझा एक हेतू आहे. आणि मित्रांनो ₹99 फीस घेण्याचं कारण एक आहे, की तुमचं ₹99 घेतल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी वाढते, की मी चांगले-चांगले प्रश्न तुम्हाला द्यावे, दर्जेदार प्रश्न द्यावे आणि तुम्ही सुद्धा ₹99 दिल्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, हीच एक अपेक्षा असते. त्यामुळे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सीरीज घेतली नसेल त्यांनी टेस्ट सीरीज घ्या, मला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी कनेक्ट राहा. व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.